संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे, जे पुस्तक ज्यांनी आयुष्यामध्ये आपलं काही ध्येय ठरवलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या ध्येयपूर्तीसाठी नक्कीच उपयोगी ठरेल। दिवस 18वा, उदाहरण बना। हॉटेल व्यवसायात ज्याने उत्तुंग कामगिरी केली आहे असे एखादे उदाहरण सांगा। मुले एकमेकांकडे पाहू लागली। अरे, दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला हे नाव सांगितले होते, आठवा बघू। विठ्ठल कामत, कुठून तरी आवाज आला। शाबास, त्यांचे इडली ऑर्किड आणि मी हे पुस्तक जरा वाचा, म्हणजे कळेल तुम्हाला या व्यवसायामध्ये त्यांनी नाव कसे कमवले ते। बरे, असे तुमच्या माहितीतले एखादं दुसरं पुस्तक सांगता का, उदाहरण सांगता का की ज्याने किंवा जिने प्रतिकूल परिस्थितीतून एखाद्या क्षेत्रामध्ये नाव कमावले आहे, मोठा झाला आहे। सर, आमच्या गावातील एक मुलगा फौजदार झाला। सुरेश, सर, आमच्या गावातील एक मुलगी शिकण्यासाठी इंग्लंडला गेली। नीता, सर, आमच्या मामाचा कृषी पंडित म्हणून सत्कार झालाय। हरी, मग प्रत्येक मुलाने आपल्या माहितीतले एक एक उदाहरण सांगितले। वा वा, फारच छान। मग आता मला सांगा की अशी माणसे तुमच्या गावामध्ये भागात एक की अनेक? अहो सर, एखादा दुसराच, बहुतेक सर्वांचा प्रतिसाद। यांना आपण उदाहरण म्हणालो। मग मला उदाहरण म्हणजे काय ते सांगाल का? मुले एकमेकांमध्ये चर्चा करू लागली। शेवटी शीतलने हात वर केला। सांग शीतल। ज्याने चांगले यश मिळवले आहे त्यास उदाहरण म्हणतात। चांगले म्हणजे सर्वांहून वेगळे, सर्वांहून अधिक। आणखी काही सांगता येईल? आपली परिस्थिती नसतानाही ज्याने उत्तम यश मिळवलेले असते त्यास उदाहरण म्हणतात। श्रीधरने जरा स्पष्ट करून सांगितले। शाबास। परिस्थिती असो अगर नसो, पण यश, कर्तृत्व मात्र उल्लेखनीय पाहिजे की ज्याचे अनुकरण इतरांनीही केले पाहिजे। पण सर, व्याकरणात नामाची उदाहरणे अनेक, विशेषणाची अनेक, गणितात तर सगळी उदाहरणेच, हे कसे काय? खूप चांगली शंका विचारलीस, पण व्याख्या एकच असते ना। एखाद्या व्याख्येची व नियमाची ती उदाहरणे असतात, ती अनेक असू शकतात। आपण जे आता म्हणतोय ते नियम किंवा व्याख्या नव्हे, उलट जे सर्वसाधारण नियमामध्ये वा व्याख्येत बसू शकत नाही आणि प्रयत्नाने आपले वेगळे अस्तित्व निर्माण करतात त्या व्यक्तिमत्वांना आपण उदाहरण म्हणतो। वि. स. खांडेकर म्हणतात, उदाहरण अपवादात्मक असते आणि त्याचे नियमच सिद्ध होतो। व्याख्यानातून तुम्ही अशी बरीच नावे ऐकली असतील। सर, तुम्ही आम्हाला काही नावे सांगितली आहेत की? रजिया म्हणाली। कोणती नावं बरं, सांगतेस? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मायकेल फॅरेडे, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, न्यूटन, बराक ओबामा, भगतसिंह आणि सर बरीच नावं सांगितली तुम्ही। ठीक आहे, ठीक आहे। तर ही उदाहरणे आहेत। आता सांगा, यांना आपण उदाहरणे का म्हणायचे? यांनी खूप वेगळेपणाने काम करून आपले नाव कमावले आहे म्हणून, रमेशने सांगितले। शिवखेरांनी आपल्या यू कॅन विन या पुस्तकात लिहिले आहे बघा, ग्रेट पीपल डू नॉट डू डिफरंट थिंग्स बट दे डू देम डिफरंटली। आपल्या घरात सुद्धा आई वडील आपल्याला म्हणतात की तो बघ डॉक्टर झाला, तो बघ प्रोफेसर झाला, मामाचा पोरगा बघ फौजदार झाला। ही काय उदाहरणे आहेत? अरे, ही उदाहरणेच आहेत। अभ्यास सगळेच करतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला अभ्यास, गाणी सगळेच म्हणतात, पण लता दीदींनी म्हटलेली गाणी, समाजसेवा बरेच जण करतात, पण बाबा आमटेंची समाजसेवा, राजकारणीही बरीच असतात, पण यशवंतराव चव्हाणांसारखा राजकारणी, माझ्यासारखे शिक्षक खूपच, पण साने गुरुजींच्या सारखा शिक्षक, सगळेच समुद्रपक्षी मासे खातात व आकाशात विहार करतात, पण जोनाथन सिगल हा केवळ मासे खाण्यासाठी जगत नाही तर पंखात बळ असेपर्यंत आकाशात उंच उंच जातो। अशी कितीतरी उदाहरणं की ज्यांनी आपापल्या क्षेत्रात आपापल्या वेगवेगळे एक आदर्श निर्माण केला। मी यांना उदाहरण म्हणतो, याचा अर्थ कळला की नाही आता? होय सर, सगळ्यांचा प्रतिसाद। यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावावरून आठवले। ते प्राथमिक शाळेमध्ये होते। एके दिवशी त्यांच्या शिक्षकांनी त्यांना विचारले, काय रे, पुढे तू मोठेपणी कोण होणार? असा प्रश्न
तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? डॉक्टर, वकील, इंजिनियर, रोहिणी म्हणाली. बरोबर आहे ना? गुरुजींनी सगळ्यांकडे पाहत विचारले. हो सर, सगळेच म्हणाले. पण मुलांनो, यशवंतराव चव्हाण साहेबांनी उत्तर दिले ते मात्र खूप विचार करण्यासारखे आहे. ते म्हणाले, मी यशवंतराव चव्हाण होणार म्हणजे? मुले बुचकळ्यात पडली, काही हसू लागली. तुम्ही सांगा विचार करून. मुले आपापसात विचार करू लागली, पण उत्तर काही मिळेना. मी यशवंतराव चव्हाण होणार याचा अर्थ असा की मी माझ्या नावाला अर्थ प्राप्त करून देणार. विशिष्ट कार्यासाठी, गुणवैशिष्ट्यासाठी माझे नाव ही माझी ओळख असेल, असे त्यांना त्या बालवयामध्ये म्हणायचे होते. बाप रे! राजेंद्र इतरांप्रमाणेच आश्चर्यचकित झाला. ते राजकारणात पडले आणि कुशल राजकारणी म्हणून राजकारणातले उदाहरणच झाले. महाराष्ट्रामध्ये अनेक राजकारणी होऊन गेले, परंतु या सम हाच अशी एकमेव द्वितीय अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. तुम्ही सर्वांनी याप्रमाणे उदाहरण बनायचं आहे. म्हणजे आम्ही राजकारणी बनायचं? राजेशचा प्रश्न. तसं नाही राजेश, सगळ्या क्षेत्रामध्ये कोणालाच उदाहरण नाही होता यायचं. प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर ते अवलंबून असतं. विम्बल्डन विजेता टेनिसपटू ऑर्थर ॲश यांनी आपणास सांगून ठेवले आहे की मी सगळेच करीन असं म्हणण्यापेक्षा आवडीची गोष्ट निवडून त्यात प्रभुत्व मिळवावे, तेही इतके की इतरांनी उदाहरण म्हणून आपल्याकडे पाहावे. जरा अवघडच आहे सर. राजेशनं तुंतुन सुरूच राहील. का बरे? यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? पहिल्या 2 दिवशी तुम्हाला नेमके काय चांगले येते आणि काय करायला आवडते ते सांगितले होते ना? बरोबर आहे ना? हो. मग त्याचेच तुम्ही ध्येयवाक्य बनवलं. मग या ध्येयप्राप्तीचे मार्ग आपण शोधले आणि आता ती तुमची ध्येयप्राप्ती ही जर इतरांहून वेगळी असेल तर तुम्ही उदाहरण झाला. आणि मग तुमचेच नाव घेऊन एखाद्या वर्गात, सभेत कोणीतरी म्हणेल, तो बघा असा झाला, त्याच्यासारखे व्हा. मुले शांतपणे ऐकत होती. जी उदाहरणे असतात ती हजारो, इतकेच काय, पण कोट्यावधी लोकांना माहीत असतात. ते कुठे येणार आहेत म्हटले की हजारो लोक गोळा होतात. गाडी बंगलेवाल्यांकडे कोणी डुंकूनही पाहत नाही. 10 खोल्यांचा बंगला पण घरामध्ये माणसं 2 नाही तर 3, त्यांच्या गाड्या 3, पण त्यांच्याकडे कुणी फिरकत नाही. खूप श्रीमंत असतात, पण त्याचा उपयोग काय? उदाहरण पैशाने नाही होता येत, कलेने आणि समाजोपयोगी कार्य केल्यानेच होता येते. पैसा पण लागणार की सर? माधुरीची शंका. हो, पैसाही लागतोच, पण पैसा आहे पण अंगात कला नाही, पैशाचा उपयोग कसा करायचा माहित नाही, असा पैसा व्यक्तीला फक्त उपभोगवादीच बनवणार. त्याचा योग्य विनियोग व्हावा असे वाटत असेल तर वेगळे काम करावे लागेल. आणि महत्वाचे सांगून ठेवतो, तुम्ही तुमच्यातील गुण दाखवा. हजारो हातांनी मदत करण्यासाठी समाज तयार आहे. तुमच्याकडे जी कोणती कला असेल ती अशी विकसित करा की बस तुम्ही म्हणजे तुम्हीच, आणि हे तुम्हीच करू शकता. एऱ्या गबाळ्याचे काम नव्हेसे जगाला वाटले पाहिजे. म्हणजे तुम्हाला अगोदर सिद्ध करावे लागेल आणि मग पैसा आपोआप तुमच्या पाठीमागे येईल. प्रत्येक जण विद्वान झाला पाहिजे, शास्त्रज्ञ झाला पाहिजे, अगदी नोबेल पारितोषिक मिळवले पाहिजे असे माझे म्हणणे नाही, किंवा विद्वत्तेची क्षेत्रे म्हणजे कर्तृत्वाची क्षेत्रे असेही मला म्हणायचे नाही. बासरी वादनामध्ये हरिप्रसाद चौरसिया या उदाहरण आहेत. भजन म्हणण्यामध्ये अनुप जलोटांनी आपले नाव कमावले. वक्तृत्व कलेने शिवाजीराव भोसलेंनी अवघा महाराष्ट्र मंत्रमुग्ध केला. बाबा महाराज सातारकरांनी प्रवचनाच्या माध्यमातून श्रोत्यांना भक्तीचा प्रसाद दिला. कोल्हापूरच्या चांभाराने आपली चप्पल लोकप्रिय केली, तर तासगावच्या शेतकऱ्यांनी आपली द्राक्षे 7 समुद्रापार धाडली. हे मागे मी तुम्हाला सांगितले आहे ना. चांभारावरून आठवले म्हणून सांगतो. लोकमान्य टिळकांचा मुलगा जेव्हा मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाला तेव्हा त्या मुलाने टिळकांना विचारले की मी आता काय करू. तेव्हा टिळकांनी त्याला काय सांगितले? मुलांनो, अगदी समजून घेण्यासारखं आहे. त्यांनी त्याला सांगितले की तू चप्पल तयार करण्याचे काम शिकलास तरी चालेल, पण पुण्यामध्ये जर कोणी असे विचारले की इथे चप्पल चांगली कुठे मिळते, तर त्यांनी टिळकांच्या घराचा पत्ता सांगितला पाहिजे. जे कामातील उत्तमता हीच त्या कामाची गुणवत्ता, मग काम कोणतेही असो.
कोल्हापुरात बेळ खावी तर राजाभाऊंची, बडंग खावा तर सांगलीच्या भावेंचा, पेढा खावा तर सातारच्या कंदीचा आणि बाकरवडी खावी तर पुण्याच्या चितळेंची. मुलांनो, ही सुद्धा उदाहरणेच आहेत बरं का. मी एकदा मुंबईला माझ्या मित्राकडे गेलो होतो. ठिकाण आठवत नाही, पण त्या ठिकाणी माझा मित्र मला घेऊन गेला. फुटपाथच्या एका बाजूने खूप लांबवर रांग लागली होती. कुठून सुरू झाली ते दिसतच नव्हती. आम्हीही त्या रांगेमध्ये उभे राहिलो. मी माझ्या मित्राला विचारले, का रे कशासाठी आहे ही रांग? अरे, इतक्या दिवसांनी तू मुंबईला आला आहेस, मग तुला मुंबईचं काहीतरी स्पेशल खायला द्यायला नको का? तो म्हणाला. मग या रांगेमध्ये इथं काय मिळतं? इथं मिळते शिवकुमारची कच्ची दाबेली. सायंकाळचा 2 तास तो असतो इथे. या मुंबईमध्ये त्याचं नाव आहे. सर थोडे थांबल्याने म्हणाले, कळलं उदाहरण म्हणजे काय ते? मुले शांत. त्यांना काहीतरी पटत होतं, कळत होतं, असं दिसत होतं. सरांनी सर्व वर्गावरून नजर फिरवली आणि पुन्हा बोलू लागले, पण उदाहरण म्हणणे एवढे सोपे आहे का? मुळीच नाही. अपार मेहनत आहे, वारंवार प्रयोग करणे आहे, यश अपयश पचवणे आहे, नफा तोटा सहन करणे आहे आणि स्पर्धेतून पुढे जायचे आहे. आपल्या व्यवसायाच्या संबंधाने समाजाचाही अभ्यास आवश्यक आहे. कोणत्याही व्यवसायामध्ये स्वतःचे वेगळेपण व श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी अभ्यासाला आणि श्रमाला कोणताच पर्याय नाही. आपण स्वीकारलेल्या कामामध्ये एवढे गढून जावे की इतर कशाचेही स्मरणच होऊ नये. ध्यानी मनी स्वप्नीही आपण स्वीकारलेले कामच असले पाहिजे. त्यासाठी जे भोगावे लागेल ते भोगावे, पण दृष्टी मात्र अंतिम उद्दिष्टावर हवी. ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाई फुल्यांनी तत्कालीन स्वतःस विद्वान समजणाऱ्यांनी दगडधोंडे आणि शेणाचे गोळे मारले, त्याच पुण्यात नुकताच पुणे विद्यापीठास त्यांचे नाव देण्याचा ठराव पास झाला. महात्मा फुल्यांचे यापूर्वी कृषी विद्यापीठास नाव दिले गेले आहे. त्यांना काही त्रास सहन करावा लागला नाही, पण बहुजनांचा उद्धार एवढे एकच लक्ष त्यांच्या समोर होते. वर्गात शांतता पसरली होती. मुले भारावून ऐकत होती. मुलांनो, जगायचीच आहे ना, मग उदाहरण बनून जगा. 2 वेळचे जेवण, कपडा लत्ता, घर, वाहन हे तर सगळ्यांकडेच आहे. मग जगणे म्हणजे एवढेच काय? आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपली विशिष्ट ओळख राहणार असेल तरच ते जगणे आहे, नाहीतर आपले जगणेच व्यर्थ आहे. आणि हो, तुम्हाला हेही सांगून ठेवतो की चांगल्याचे उदाहरण बना, वाईटाचे नको. अट्टल दरोडेखोर, कमालीचा भ्रष्टाचारी, कमालीचा व्यसनी, छंदी फंदी ही आपली ओळख नव्हे, हे ध्यानात असू द्या. त्यापेक्षा सामान्य राहिलेले चांगले. किमान जगाला आपल्यापासून काही इजा तर होणार नाही. दीर्घ श्वास घेऊन सर बोलले, पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. हा मनुष्य जन्म आपल्याला एकदाच मिळतो. काळ कोणासाठी थांबत नाही आणि म्हणूनच उदाहरण बनण्याच्या कामाला लागा आणि उदाहरण बनूनच या जगाचा निरोप घ्या. पण हे सगळं करत असताना आपल्या स्वतःच्या शरीराकडे कधीच दुर्लक्ष करू नका बाळांनो.